दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आज संध्याकाळपर्यंत कराड जामिनासाठी अर्ज करू शकणार आहे। आपण बघतोय वाल्मिक कराड केस कोर्टात सुनावणी सुरू होती आणि आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जामिनासाठी कराड अर्ज करू शकतात। आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे, कारण अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप देखील यावरनं होत आहेत। राजकीय भवितव्य अनेकांची पणाला लागलेली आहेत आणि त्यातच या प्रकरणातलं एक मोठं अपडेट। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। मोहसिन, सौरभ, नक्कीच आपण बघतो मी केज न्यायालयाच्या बाहेर उभा आहे आणि याच ठिकाणी आता काही वेळापूर्वी जे आपण बघितलं तर ही सगळी सुनावणी संपली होती आणि आता यावर जे आहे तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीत आता वाल्मिक कराडसाठी हा मोठा दिलासा मानता येईल, कारण न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तो आपल्या जामिनीसाठी अर्ज देखील करू शकतो। त्यामुळे आपण बघितलं तर गेल्या वेळेस त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती। त्यामुळे आज काय होणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। सीआयडी कोठडी की न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराड हा जो आहे तर आपल्या जामिनीसाठी अर्ज देखील करू शकतो। त्याचं कारण म्हणजे यापूर्वी इतर आरोपींवर जो मोक्का लावण्यात आलेला होता तो वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला नव्हता। त्यामुळे एकंदरीत तो जामिनीसाठी अर्ज करू शकतो आणि हा मोठा दिलासा वाल्मिक कराडसाठी असल्याचं देखील बोललं जात आहे। सौरभ, निश्चितच आता ह्या पुढचा नेमकं कशा पद्धतीनं घटनाक्रम असणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं मोक्का लावला। सौरभ, एक आणखी मोठी बातमी समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे। आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी आपल्याला जे माहिती मिळत होती की त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, मात्र आता ही अत्यंत मोठी बातमी आहे आणि वाल्मिक कराडची मोठी अडचण वाढली आहे। याच केस कार्यालयात जे आहे न्यायालयात जे आहे तर वाल्मिक कराडला जे आहे तर आणण्यात आलं होतं आणि त्याच्यावर आता मोक्का लावण्यात आलेला आहे। ही आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणावं लागेल, कारण की आपण जर बघतोय सीआयडी कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि आज त्याला सीआयडी कोठडी मिळेल की न्यायालयीन कोठडी मिळणार ही सगळी चर्चा सुरू होती। मात्र जी माहिती आतमधून मिळते त्यानुसार वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती मिळते। अधिकृत याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, मात्र जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे। जर वाल्मिक कराडवर मोक्का लावला तर त्याची जामीन होणं हे अवघड आहे आणि यापुढील आपण जर मोक्काचा जर विचार केला तर यापुढील जी मोक्काची सगळी सुनावणी आहे ती छत्रपती संभाजीनगरला होईल, कारण मोक्का न्यायालय हे संभाजीनगरला आहे। एकंदरीत अडचणीची वाल्मिक कराडसाठी ही मोठी अडचण जी आहे त्याची वाढू शकते, कारण त्याच्यावर मोक्का लावण्यात आल्याची माहिती जी आहे तर आता समोर येत आहे। एकंदरीत यावर अधिकृत आता वकील जे आहेत तर ते बाहेर आल्यावर माहिती देतील, मात्र सूत्रांची जी माहिती मिळते आतमधून जी माहिती येते त्यानुसार वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे। सौरभ, मोहसिन, या सगळ्या प्रकरणात सीआयडीने नेमका कोर्टाकडे काय अर्ज केलेला आहे? नक्कीच सरकारी वकिलांनी जी बाजू मांडली होती ती म्हणजे खंडणी प्रकारात वाल्मिक कराडचं नाव आहे, त्यामुळे त्याची संपत्ती देशाबाहेर आहे का हे आम्हाला तपासायचं आहे। त्याची संपत्तीची तपासणी करायची, त्यामुळे आम्हाला या सगळ्या प्रकरणात सीआयडी कोठडी हवी आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती। मात्र ज्या पद्धतीने ठोंबरे वकील आहे ते वाल्मिक कराडांच्या बाजूने आपली बाजू मांडत होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एखाद्या 10 वर्षाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात जे आहे तर 15 दिवसांपेक्षा अधिक कोठडी देता येत नाही, ही महत्वाची बाजू त्यांनी मांडली होती। आणि वेगवेगळ्या कर्नाटक प्रकरणाचा देखील त्यांनी उदाहरण या सगळ्या सुनावणीच्या वेळी दिला होता। त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या सुनावणीनंतर जी आहे तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी झाल्याची माहिती येत होती, मात्र आता त्यावर मोक्का देखील लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। निश्चितच मोहसिन, आता वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानं त्याच्या अडचणीत आणखी जास्त वाढ होण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर सौरभ, वाल्मिक कराड जे आहे तर
त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर 302 मध्ये खुनामध्ये देखील त्याचं नाव येत होतं. मात्र आता वाल्मिक कराडवर मोक्का देखील लावण्यात आल्याची माहिती जी आहे तर ती सूत्रांनी दिलेली आहे आणि या वाल्मिक कराडसाठी ही मोठी अडचणीची बाब असू शकते. आपण जर बघितलं तर 14 दिवसांची यापूर्वी कोठडी सुनावण्यात आली होती. आज काय होतं हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आपण जर बघितलं देशमुख कुटुंबियांची पहिल्या दिवसापासून हीच मागणी होती की वाल्मिक कराडला या सगळ्या प्रकरणात जे आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जेव्हा मोक्का लावण्यात आला त्यावेळेस देखील ही प्रमुख मागणी होती की वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात यावा. मोहसिन